तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, ठाण्यातल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ येऊर डोंगरावरती प्रवेश बंदी असूनही रेव पार्ट्या होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। येऊर डोंगरावरती श्रीमंतांचे हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये पार्ट्या सुरू असतात, त्याचा त्रास तिथल्या गावकऱ्यांना होतो असाही आरोप आव्हाडांनी केलाय। आव्हाडांच्या आरोपानंतर येऊर डोंगरावरील अनधिकृत बांधकामांवरती कारवाईही सुरू झाली आहे। त्यापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांच्या लेकीनं तिथल्याच आदिवासी बांधवांसोबत एक निवेदन सादर केलेलं होतं। रास्ता रोको सुद्धा करण्यात आलेला होता। संध्याकाळी 7 नंतर या संपूर्ण परिसरामध्ये येण्यास मज्जाव असूनही लोक इथे येतात आणि पार्ट्या सुरू असतात, मद्यप्राशन होतं असा आरोप करण्यात आला होता। एक्साइज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा? जेव्हा फायर एनओसी नाही, जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत, तेव्हा एक्साइज डिपार्टमेंट एनओसी देतं कसं देतं? साठे लोटे यांचं या संदर्भात प्रशासन हॉटेल यांचं साठेलोट आहे। एक्साइज वाले खाली इथे जवळजवळ वरती 100 बार आहेत। एक्साइज वाल्यांना पोलीसवाल्यांना माहित नाही काय? सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत। खालचे सगळे राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत। आमचे सहकारी जितेंद्र आव्हाड यांचा सुद्धा आलिशान बंगला त्याच येऊरमध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु काही खाजगी जमिनीवर काही लोक येतात आणि त्या ठिकाणी पब्स, हॉटेल, बार वगैरे हे उभारले गेलेले आहेत। प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये किंवा इतर काही आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते। परंतु त्या बंदीनंतर मात्र 2 ते 3 महिन्यात परत ते एरे माझ्या मागल्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही दारुडे मंडळी आणि दुसरी काही ड्रग्स वगैरे विकणारी मंडळी फिरत असतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतो आणि फार मोठ्या प्रमाणात संजय गांधी नॅशनल पार्कमधील जी जनावरं वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो। त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी करतोच आहे, पुढेही ती रेटून धरतो। परंतु फक्त जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका, पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौसामध्ये सुद्धा जो ड्रग्सचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो।